हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण तयार करणार आहोत आलूवडी. तर आलूवडी करत असताना कधी कधी पानांचा रोल सुटतो तर कधी कधी पीठ पातळ होते. तर आज आपण आलूवडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे मी 10 ते 12 आलूवडीची पानं घेतलेली आहेत. आता आपण ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर आलूवडी तयार करण्यासाठी आपल्याला जांभळ्या कलरच्या देठाची पानं घ्यायची आहेत, जेणेकरून ते आपल्याला घशाला खवखवणार नाहीत. जर जांभळ्या कलरचं देठ नसेल आणि जर तो देठ पांढऱ्या कलरचा असेल तर ते आलूवडी आपल्या घशाला खवखवते. पानं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती एका जाळीच्या भांड्यात काढून घेऊ. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, पानाच्या देठाची मागची बाजू जांभळ्या कलरची आहे. बाजारातून विकत घेत असताना कधी पण अशी जांभळ्या कलरची असलेली पानं विकत घ्यायची. आता आपण पानाच्या मागच्या बाजूला जो जांभळ्या कलरचा देठ आहे त्याच्यावरची साल सुरीच्या सहाय्याने काढून घेऊ. अशा प्रकारे देठावरची साल काढून घेतल्यामुळे पानांचा रोल करायला सोपं जातं. अशा प्रकारे पानाच्या मागच्या बाजूच्या देठाची साल काढून झालेली आहे. आता आपण वडीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करू. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मीठ घेतले आणि 1 हिरवी मिरची. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे जास्त मिरच्या वापरू शकता. त्यानंतर स्वच्छ धुतलेली 1 मूठभर कोथिंबीर. आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे वडीसाठी लागणारं वाटण तयार आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते घेऊ. आता थोडं मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण लागलेलं आहे ते थोडं पाणी ओतून घेऊ. आता आपण पिठामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ. आपल्याला इथे पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली. त्यानंतर 1 चम्मच पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 1 चम्मच ओवा हातावर घासून घेतलेला आहे. मी इथे बेसनचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे बेसनचा वापर करू शकता. तर पहा, इथे आलूवडीसाठी लागणारं पीठ तयार झाले. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपण आलूवडीचं पान उलटं ठेवून एकदम हलक्या हाताने आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत. पहिल्या पानाला पीठ लावून झाल्यानंतर दुसरं पानसुद्धा त्याच पद्धतीने उलटं ठेवून आपण त्या पानाला सुद्धा हलक्या हाताने पीठ लावून घेणार आहोत. आता दुसऱ्या पानाला सुद्धा व्यवस्थित पीठ लावून झाले. आता तिसरं पानसुद्धा उलटं ठेवून आपण हलक्या हाताने त्याला पीठ लावून घ्यायचं. तिसऱ्या पानाला सुद्धा आपण याच पद्धतीने पीठ लावून झाल्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर चौथं पान ठेवू शकता. पण आता आपण तिसऱ्या पानाला पीठ लावून झाल्यानंतर रोल करून घेणार आहोत. आता आपण वरच्या बाजूने हलक्या हाताने पानं फोल्ड करून रोल करून घेणार आहोत. आता जी हिरवी पानं दिसतात त्याला आपण थोडं पीठ लावून घेऊ. त्यानंतर रोल तयार करून घेऊ. रोल तयार करत असताना रोल ढिल्ल करू नका, नाहीतर मग रोल वडीचा आकार सोडू शकतो. अशा प्रकारे हलक्या हाताने दाब देत पानांचा घट्ट रोल तयार करून घेऊ. आता पानांचा जो उरलेला भाग आहे त्याला सुद्धा पीठ लावून त्याची सुद्धा व्यवस्थित घडी करून घेऊ. अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा वडी तयार करून घेऊ. आता आपण वडीला वाफ देण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतून ते गरम करायला ठेवलं. ज्या जाळीच्या भांड्यामध्ये आपल्याला आलूवडी ठेवायची आहे त्या भांड्याला आपण व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावून घेऊ. आता आपण जाळीच्या भांड्यामध्ये आलूवडी ठेवून उकळी आलेल्या पातेल्यावर हे जाळीचं भांडं ठेवून झाकण ठेवून आपण स्लो गॅसवर 10 मिनिटासाठी ही वडी शिजवून घेणार आहोत. आता आपण आलूवडी झटकन आणि पटकन कशी होईल ती दुसरी पद्धत पाहू. तर त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलं, त्यामध्ये 2 चमच तेल घातले आणि ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये पाहिलं त्या पद्धतीने 2-2 पानांचे रोल करून त्याची वडी करून फ्राय पॅनमध्ये आपण ही वडी 2 मिनिटासाठी तळून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. आता हलक्या हाताने स्पूनच्या सहाय्याने आपण आलूवडीला पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, आलूवडीची एक बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी स्लो गॅसवर ही वडी तळून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण वडीची एक बाजू परत पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, वडीची एक बाजू शिजलेली आहे. आता आपण परत झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी स्लो गॅसवर ही वडी शिजवून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून पाहू शकतो व्यवस्थित वडी शिजलेली आहे. आता आपण ती वडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
तर आज आपण इथे झटकन आणि पटकन 5 मिनिटामध्ये आलूची वडी कशी तयार होते ते पाहिलं. त्याचबरोबर चारही बाजूने ती व्यवस्थित शिजलेली आहे, कोणत्या बाजूला अशी कच्ची राहिलेली नाही. दुसऱ्या बाजूला वाफवलेली वडी शिजते तोपर्यंत 5 मिनिटामध्ये म्हणजे कमी वेळामध्ये किती छान व्यवस्थित शिजलेली आलूवडी तयार झाली आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजले. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण वाफवलेली वडी चेक करून पाहू. वाफवलेल्या वडीवरचं झाकण गॅस बंद करून झाल्यानंतर 5 मिनिटानंतर आपण ते झाकण काढायचं. आता आपण सुरीच्या सहाय्याने आलूवडी व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करून पाहू. तर पाहू शकता तुम्ही इथे आलूवडी व्यवस्थित शिजले आणि खालच्या बाजूला म्हणजे जाळीच्या भांड्याला चिपकली सुद्धा नाही. आता आपण ही आलूवडी काप करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण वडीचे हलक्या हाताने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब हे लाख मोलाचे असते. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वाफवलेल्या वडीचे काप डीप फ्रायसुद्धा करू शकता. ज्या पॅनमध्ये आपण आता आलू वडीचे रोल शिजवून घेतले त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून वाफवलेल्या वडीचे काप आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून सर्व वडीचे काप आपण फ्राय करून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहेत. स्पूनच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने आपण हे वडीचे काप पलटून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही वडीची एक बाजू व्यवस्थित शिजली. आता आपण 5 मिनिटासाठी दुसरी बाजू शिजायला ठेवू. 5 मिनिटं झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही इथे वडीच्या दोन्ही बाजू व्यवस्थित शिजलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण आलू वडीचे 2 प्रकार झटकन आणि पटकन कसे होतील ते पाहिलं आणि ते सुद्धा बेसन पीठ न वापरता आलू वडी कशी बनवायची ते पाहिलं. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, म्हणजे जे लोक बेसन पीठ खाऊ शकत नाही आणि हरभऱ्याचे पदार्थ खाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी अशा प्रकारे आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरून आलूवडी तयार करू शकतो. आहे की नाही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या लोकांसाठी सुद्धा आणि लहान बालकांसाठी सुद्धा ही रेसिपी पौष्टिक आहे. आता आपण गॅस बंद करून आलूवडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला तर मग आता मीतला आलूवडी टेस्ट करायला देऊ. मीतला तर आलूवडी खूप आवडली. बाय बाय. तुम्ही पण ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी कशी झाली आहे हे जरूर सांगा. वाव, किती छान आहे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.